महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल 1,80,00,000 मतदारांचा पत्ता सापडत नाहीये। हे मतदार नेमके कुठे गेले? त्यांची नावं मतदार यादीतून गायब होणार आहेत का? असे प्रश्न सध्या चर्चेत आहेत। आणि याच मुद्द्यावर आज रोहित पवारांनी बंगालचा संदर्भ देत मोठा सवाल उपस्थित केला आहे। विशेष म्हणजे 17 ऑगस्टला एसआयआरची प्रक्रिया संपते आणि त्यानंतर 24 ऑगस्टला महाराष्ट्राची ड्राफ्ट मतदार यादी समोर येणार आहे। आता यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा एसआयआर वरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। कारण हा मुद्दा थेट तुमच्या आमच्या मतदानाच्या अधिकाराशी जोडलेला आहे। तर मग अनट्रेस झालेले हे 1,80,00,000 मतदार कोण आहेत? त्यांच्यापर्यंत निवडणूक यंत्रणा पोहोचली नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारांची नावे यादीत राहतील की वळवली जातील? तर चला सध्या एसआयआर नंतर समोर आलेल्या या आकडेवारीची संपूर्ण गणित आणि रोहित पवारांचा दावा या दोन्ही गोष्टींचा सविस्तर खुलासा करूया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, एसआयआर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अर्थातच मतदार यादीची विशेष पद्धतीने तपासणी आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमध्ये मतदारांच्या नोंदी तपासून मतदार यादी अधिक अचूक करण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु सध्या देशभरात सुरू असलेल्या याच एसआयआर प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकारणात एक नवा मुद्दा पेटलाय। कारण ह्या प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्रात तब्बल 1,80,00,000 मतदार अनट्रेस असल्याची माहिती समोर आली आहे। तर आता सर्वात आधी समजून घेऊया की महाराष्ट्रातील हे 1,80,00,000 आकडा नेमका आला कुठून। मित्रांनो, एसआयआरच्या प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्रातील मतदारांची माहिती आणि इन्युमरेशन फॉर्म्स तपासले जात होते आणि हे फॉर्म्स तपासले जात असताना जवळपास 1,80,00,000 मतदार अनट्रेस असल्याचं समोर आलं आहे। हा आकडा महाराष्ट्रातील एकूण मतदार संख्येच्या जवळपास 18% इतका आहे। म्हणजेच अगदी साधारणपणे विचार केला तर प्रत्येक 100 मतदारांपैकी जवळपास 18 मतदारांबाबतची माहिती या प्रक्रियेत अद्याप पूर्णपणे ट्रेस झालेली नाही। परंतु इथे एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे। अनट्रेस म्हणजे हे मतदार गायब झाले आहेत किंवा त्यांची नावं थेट मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत असा अर्थ होत नाही। यामागे अनेक कारणं असू शकतात। काही मतदारांनी आपलं घर किंवा शहर बदललेलं असू शकतं। काही जण दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेले असू शकतात। काही मतदारांचा मृत्यू झालेला असू शकतो, तर काही ठिकाणी मतदारांपर्यंत इन्युमरेशन फॉर्म पोहोचले नसू शकतो किंवा तो केवळ जमा झालेला नसू शकतो। म्हणून 1,80,00,000 हा अंतिम वगळलेला मतदारांचा आकडा नाही, तर एसआयआरच्या या टप्प्यावर ज्यांची माहिती अद्याप पूर्णपणे ट्रेस किंवा मॅच झालेली नाही अशा मतदारांचा हा आकडा आहे। आणि याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो। कारण 17 ऑगस्ट पर्यंत एसआयआरची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर 24 ऑगस्टला महाराष्ट्राची ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे 24 ऑगस्टला समोर येणाऱ्या या ड्राफ्ट यादीत या 1,80,00,000 मतदारांपैकी किती जणांची नोंद कायम राहते आणि किती जणांच्या नावांबाबत आक्षेप किंवा हरकती समोर येतात याचं पहिलं स्पष्ट चित्र मिळणार आहे। आणि इथेच हा विषय फक्त आकडेवारीचा राहत नाही। कारण जर एखाद्या पात्र मतदाराचं नाव ड्राफ्ट मतदार यादीत नसेल तर त्याला ते नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावा किंवा हरकत नोंदवण्याची संधी असणार आहे। म्हणजेच सध्या समोर आलेले 1,80,00,000 आकडा हा शेवट नाही, तर पुढे काय होणार याची सुरुवात आहे। आणि याच प्रक्रियेवर आता राजकीय वादही सुरू झाले आहेत। रोहित पवारांनी याच मुद्द्यावर बंगालचा संदर्भ देत गंभीर सवाल उपस्थित केला आहे। आता या सगळ्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केलेल्या पोस्टकडे वळूयात। रोहित पवारांनी महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत ही प्रक्रिया इतक्या घाईने का केली जाते असा सवाल केला आहे। विशेष म्हणजे त्यांनी थेट पश्चिम बंगालचा संदर्भ देत महाराष्ट्रात ही मतदारांची नावं वगळण्याच्या प्रक्रियेत तसाच काही प्रकार घडतोय का अशी शंका उपस्थित केली आहे। रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार डेडलाईन जवळ आली असताना मोठ्या संख्येने इन्युमरेशन फॉर्म्स अद्याप जमा झालेले नाहीत, त्यामुळे पात्र मतदारांची नावं मतदार यादीतून बाहेर जाण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि ही प्रक्रिया आणखी वाढवण्याची मागणी केली आहे। मात्र इथे दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने
रोहित पवारांचा 18% फॉर्म जमा झालेला नाहीत हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट केला आहे. निवडणूक यंत्रणेच्या म्हणण्यानुसार सुमारे 78% एन्युमरेशन फॉर्म्स डिजिटाईज झाले आहेत, तर आणखी 19% फॉर्म जमा झाले असून त्यांचं डिजिटायझेशन बाकी आहे. त्यामुळे जवळपास 97.1% मतदारांबाबत प्रक्रिया पूर्ण झाल्याचं निवडणूक यंत्रणेचं म्हणणं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की एकीकडे 1,80,00,000 आकडा समोर येतोय, तर दुसरीकडे निवडणूक यंत्रणा म्हणतेय की ही सगळी नावं थेट वगळली जाणार आहेत. असं म्हणणं चुकीचं आहे. मग या दोन वेगवेगळ्या दाव्यांमध्ये नेमकं सत्य काय आहे? यासाठी या 1,80,00,000 मतदारांना एकाच गटात पाहून चालणार नाही, कारण या अनकलेक्टेबल किंवा अनट्रेस श्रेणीमध्ये गैरहजर मतदार, स्थलांतरित झालेले मतदार, मृत मतदार आणि डुप्लिकेट नोंदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे. म्हणजेच 1,80,00,000 आकडा पाहून 1,80,00,000 पात्र मतदारांची नावं कापली जाणार आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. परंतु तरीही हा आकडा दुर्लक्ष करण्यासारखा नाही, कारण 24 ऑगस्टला जेव्हा ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध होईल तेव्हा या नोंदींपैकी कोणत्या नावांचं काय झालं हे अधिक स्पष्ट होणार आहे. आणि जर एखाद्या पात्र मतदाराचं नाव ड्राफ्ट यादीत दिसलं नाही तर त्याला पुढच्या प्रक्रियेत दावा करून नाव पुन्हा यादीमध्ये येण्याची संधी असणार आहे. म्हणूनच आता खरी उत्सुकता 24 ऑगस्टच्या ड्राफ्ट मतदार यादीकडे आहे. परंतु त्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की या 1,80,00,000 महाराष्ट्रातील कोणते जिल्हे सर्वाधिक प्रभावित आहे. कारण हा आकडा राज्यभर सारखा नाही. आता राज्याच्या या मोठ्या आकड्यात काही जिल्ह्यांची परिस्थिती पाहिली तर चित्र आणखीन स्पष्ट होतं. मुंबईत जवळपास 30 लाख मतदार अनट्रेस आहेत. पुणे जिल्ह्यात हा आकडा जवळपास 28 लाखांवर आहे, तर नाशिकमध्ये तब्बल 26% मतदार अजून ट्रेस झालेले नाहीत. नागपूरमध्येही सुमारे 9.6 लाख मतदार अनट्रेस आहेत. म्हणजे हा प्रश्न फक्त मुंबई किंवा एखाद्या शहरापुरता मर्यादित नसून राज्यातील अनेक भागांमध्ये SIRच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने मतदारांची माहिती पडताळली जात आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? SIR प्रक्रियेतून एवढ्या मोठ्या संख्येने नावे अनट्रेस झाल्यामुळे खरोखर महाराष्ट्रात पण बंगाल सारखी परिस्थिती येऊ शकते का? आणि जर तसं झालं तर त्याचा राजकीय फायदा नेमका कोणाला होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.